असं काय नाही होत. हे कुकिंगचं नाही आहे, हे व्लॉग आहे. व्लॉगमध्ये आपण कुकिंग करतो असं. मग कसं यायचं? हां एक नाही आलेलं आहे. तर कसं यायचं सांग? हाय हां आणि त्याला गोल सर्कल कापून आणायचं. मम्मी मी केक बनवणार आहे, तू माझ्या असिस्टंट आहे. मी तुझ्या असिस्टंट नाहीये. मम्मी त्यांना सांगायचं असतं काय करायचंय ते, काय करतात ते. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो आज काही व्लॉग बिग नाही, आज आहे कुकिंगचा व्हिडिओ. आज तुम्हाला थंबनेलनुसार कळलंच असेल की आम्ही काय बनवतो आहे. तर आज मला माझ्यासोबत अजून एक कोणतरी व्यक्ती आहे. ते कोण आहे तुम्हाला दाखवते, जी तुम्हाला अर्धवट दिसलेली आहे, पण तरी पण मी तुम्हाला अजून एकदा दाखवते. तर व्यक्ती आहे ती या ढंटणा प्रेमिक्स. आणि काय घातलंस? किती कप घातलंस आहे? 1 कप. हे किती कपचं आहे? 1 कप आहे. 1 कप आहे. जे मेजरमेंट भेटतं आपल्याला त्याचे किती येते लिहिलं आहे का तिथं? 1. मी इकडे कोको पावडर 1 आणलेली आहे आणि चॉकलेट. ह्याचा आम्ही काही यूज नाही करणार आहे. ह्याचा फक्त आम्ही काय बनवणार आहे ग? चोको चिप्स. काय कितना जल्दी उठाता है. बरोबर. अरे खूपच कमी झालं आहे. किती झालं? अर्धा कप. 1/4 कप झालंय मम्मी. हे बघ एवढं आलंय. हाफ कप आहे ते. मोठं भांडं घेतलंय असं वाटत नाही मला. हा मला भांडं दाखवते. खूपच मोठं भांडं घेतलेलं आहे. बटर पेपर. काप तो बटर पेपर. बटर पेपर कुठे आहे आपल्याकडे? असा आधा पेपर. पण बटर पेपर नाही घेतलं तर चालतो मम्मी. साधा पेपर घे आणि अगं मम्मी आपण तेल लावलं, तूप लावलं तरी चालतं, निघतं त्याच्यातनं. याच्यामध्ये आमच्याकडे हे भांडं आहे. वन्स अ टाईम आम्ही केक खूप बनवायचो, पण त्याच्यानंतर ना आमचा क्रेज निघून गेला. कारण की लॉकडाऊनमध्ये खूप क्रेज चालू होता केक बनवायचा म्हणून सगळ्यांनी केक बनवले. नंतर सगळ्यांचा केकचा बिझनेस बंद पडला. काय माहिती का? पण 10 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं होतं ना मम्मी. सांगलं बघ तुला माहिती केक तर तू शिकली आहेस ना. तर ह्याला 10 मिनटं प्रीहीट करून घेऊया, तोपर्यंत आपलं बॅटर बनतंय. असं पाहिजे का? असं पाहिजे गाईज, समजलं? आता हे पण बनवायला पाहिजे तोपर्यंत. तुझं काय आहे? नको येस तू. टट्टी दिसतं. झालं बघ मम्मी. आता याच्यामध्ये झालेलं आहे. आता आम्ही याच्यामध्ये बेटर टाकतोय. बेटर नाही बरोबर आहे. किती कप घेतलं तू? अजून किती वेळा केक बनव ग मम्मी त्याच्यामध्ये? अजून 5-6 वेळा केक. दररोज बनवतो आणि दररोज काहीतरी फसतं. श्री तू बनवती लावतोस काय? फसणार आहे आता याच्यामध्ये? मी नाही बनवते, मम्मी बनवते. मम्मी कसं जेवण भांडणं होतं आमच्या दोघींच्यात. म्हणजे काय? मला नाही समजलं. आपण असं काय तर म्हणतो येऊन नंतर भांडत बसतोय. आपण दोघं? कोण श्री भांडतो का आपण दोघं भांडतो? किती माणसं चालूच आहे. आम्ही चालू केलंय. मम्मी कसा बोलतोय बघ तो. मात्र करा लाईट बिल. ते प्रीहीट अजून व्हायचं आहे आपलं. थांब जरा प्रीहीट होते त्याला. माझ्याशी काळी भंगार मी दिसतोय, तू स्वतःला चांगलं घेतलं आणि मला असं घाणेरडं घेतलेस. तुला काय तर वाटायला पाहिजे. मी तुला सांगितलं होतं की ड्रेस बदल म्हणून. जीव चावला झालीस का? जीव चावला झालीस? जीव चावला तुझा, जीव मी चावला. चांगलं दिसत नव्हते मी क्लिपमध्ये म्हणून मग मी लावली. खंदर उठते हे बघ आम्ही ना आज रील बनवली होळीची, तर त्याच्यामुळे मी केसामध्ये माझा कलर टाकला होता. होळीमध्ये मी डोक्यामध्ये मी कलर मला पा
मी ना एकच दिवस फक्त नाशिकला गेले होते तर माझ्या फोटो बघा कशी. अजून सुद्धा नाशिकला थंडी आहे असं म्हण. हाय नाही तसंच रे जाईल. हाय आहे. आहे खूपच थंडी आहे तिकडे. असं आमच्या गावाला नाहीये. तिकडे आहे थंडी असं म्हणायचं असतं. ठीक आहे. कधी होणार ट्रेन? आता 5 मिनिटं झाले. 10 मिनिटं लय होत नाही. आणि तुम्हाला नाही 10 मिनिटात सांगितलं. आणि तुम्हाला माहिती मी आता परत स्किन केअर चालू केलेलं. स्किन केअर नाही हेअर केअर चालू केलं आहे. सो त्याच्यासाठी मी ना हे राईस वॉटर तिच्या डोक्यात गोवा पडले आहेत. मैं भूल गई ये जा रहा है यूट्यूब पर. गोवा नाही पडले. मी टकली होत चालले. ते प्रॉब्लेम झालाय कारण की ना खूपच पातळ ये केस सुंदर झाले. सुंदर मुखड़ा और इसके ऊपर हे बघा. ये लड़की का ये टकला बाल कैसे दिखेगा ना इसकी वजह से चल रहा है सब. नाही मी नाही आहे सुंदर बिंदर किंदर बिंदर. तर माझ्याकडे केसच नाही राहिले तर त्याच्यामुळे जैसे जैसा है इतनी सुंदर लड़की है नहीं. हे पण आहे आपल्याकडे. ह्याला पण जरा प्रेट करायला ठेवूया का म्हणजे बारीक अहो हां काय पण हे होणार नाही का पातळ. सुरू काही कसं करतेस ग. अगं याला मेल्ट करायचं आहे. तुला समजलं का? मेल्ट करायचं आणि कागदामध्ये टाकून आहे ना असे चंक्स बनवायचे. नाही याच्यामध्ये नाही हे मेल्ट करायचं आणि इथूनच तोडायचं फक्त. हां आणि असं असं करायचं. चला पप्पामध्ये घरात बसून काय काय करतात ते सगळं उद्धस्तपती करत असतात. पहिला मी आता हे केक बेक करायला टाकतो. थांब आता सगळं हे भीती वाटते. मागच्या वेळेला तुम्हाला माहिती मी सांगू मी ना करते मग तेच ना कॉन्व्हेक्शन मोडचं सोडून मी मायक्रोवेव्हवर टाकलं होतं आणि त्याचा एकदम दगड झाला होता. एकदम डेंजर सीन झाला होता. खूपच भीती वाटली होती मला. पण ते थोडंसं होतं म्हणून वाचलं. नाही तर जास्त असं जर नाही ग अजून घट्टच आहे. अगं जास्त मे बी त्याला लय मोठं आहे का. अगं दोन्हीकडनं आलं ते. आता आमचा बेस झालेला आहे. आता मी याची लेअरिंग करतोय. बेस बघा तुम्ही. आता ह्याला याच्यात किती लेअर होतील? मी 2च लेअर होतील असं वाटते मला. आणि ह्याच्यात बेकिंग सोडा घालायला पाहिजे होता का? नाही बेकिंग सोडा लागत नाही घालायला. जर तिखट असं धागा टाकून हे केला ना त्याला. वरती धर जरा असं. कुठं वरती धरू इथं? झालं. आता बघू दाखव. अगं अजून एक लेअर बनाल मग आता. नाही अगं बघ वरचा लेअर किती छोटा झाला. बघ तिरका बनला वाटतं. हे काय झालंय? दगड का काय माहिती झालं नाही व्यवस्थित बेक. त्यापेक्षा आमच्या पातेल्या बी कच्चा आहे का? नाही ते कच्चं नाही आहे ते कोको. काय चूक झाली मम्मी? सध्या आपण चूक काय तरी सांग त्यांना. आम्ही चुकण्याशिवाय दुसरं काय करतच नाही. त्यांना बी माहित झाले आता ते. नाही काय चूक झाली माहिती का? प्रीहीट करायला आहे ना ही मम्मीला आमची लय घाई असते. प्रीहीट करायला ठेवला असतं आणि मग ते बॅटर बनवायला घेतलं असतं ना तर बरोबर टायमिंग झालं असतं. ही माझी चूक काढणार. तर चूक काय झाली माहितीये का? आम्ही ते बॅटर रेडी करून झाल्यानंतर ना 5-6 मिनिटं ते बॅटर बाहेरच होतं. म्हणजे पटकन ते बॅटर तयार करून आहे ना लगेच ठेवायला पाहिजे होतं. समजलं तुम्हाला काय म्हणायचं मला ते? तुम्हाला समजायचं ते समजून घ्या. हे पण आहे आमच्याकडे. त्याला असं पसरवायला सगळं आहे आमच्याकडे. काय करतच नाही. तुम्ही हाला लागलंय. खालचा बेस एका साईडला आण ना. म्हणून आम्ही बनवतोय. आम्ही ते प्रोफेशनल आम्ही प्रोफेशनल नाही. आम्ही होतो एकेकाळी होतो मम्मी. आपण एकेकाळी एकदम परफेक्ट. सर्क्युलर टेबलचं कसं होतो
मम्मी पूर्ण आता एवढा घाण झालाय, तुटलाय बिटलाय, असं होतं का? इथं नाही लावलं क्रीम मम्मी. अरे नसतेच नंतर लावायचं असते सोनू, अशी का करत्यास? हा तर ना आधी आम्ही एकदम परफेक्ट बनवायचो, म्हणजे परफेक्ट लेअर यायची, अशी वाकडी तिकडे कधीच यायची नाही. आणि आता थोडस खूप दिवस झाले ना आम्हाला बनवून, त्याच्यामुळे आम्हाला आता येत नाहीये थोडं थोडं. आणि ह्या दोन बाया अशा मायली की अशा आहेत ना, जरा शाणी बोल येडी. अगं मम्मी तिथं रिकामा रिकामा वाटत होतं. काय रिकामा रिकामा वाटतंय तुला शाणी? खूप वेगळंच बरोबर टाकलं, मीच करते मीच बरोबर. शुगर सिरप. शुगर. अशा प्रकारे आमचा हा केक खूपच सुंदर झालेला आहे. कारण की मी हात लावलाय. पहिली फक्त चूक तूच केलीस मम्मी की ना. तुला ना गोळाबेरीज करायची असते काय, आणि सगळ्या चुका माझ्यावर आणि क्रेडिट. हे गोळा बेरेज काय असते तेवढं मला सांग. ज्याला मराठी शाळेत शिकतात ना त्यांना कळतं गोळाबेरीज म्हणजे काय. पण माझी जर ऑडियन्स इंग्लिश मिडियमची असेल तर त्यांनी ह्या शब्दाचा अर्थ लावू नये. सोप होऊ द्यायचं ना त्याला. आता हा लास्टचा लेअर आहे. आता ह्याला परफेक्ट केलं पाहिजे मम्मी, परफेक्ट. कारण की यहाँ से ही आएगा डिझाईन. टट्टी डिझाईन नाही करायची आपल्याला, चांगली डिझाईन करायची, कारण की चांगलं दिसायला पण पाहिजे. आपण व्हिडिओ बनवतोय तर ते लोक बोलतील की बनवून बनवून काय बनवतात हे. काय गरज काय होती, गरज होती काय ना करायची. शो युअर ऑडियन्स तेरा हुनर. माझ्यापेक्षा वेळ करायचं. पायपिंग मध्ये घाल, पायपिंग बॅग मध्ये, म्हणजे मग चांगलं लागतं सगळीकडे. देख अगं मम्मी हे माझं होतं. जरासं हे हात धर सांगा लागले ते बघ बनलं आमचं. हे पडेल की नाही बनणार, असं कसं पडतंय. त्यावेळेस मी चांगलं सुरू करू शकतो ना हे. दाखव या इथं आम्हाला यायला येते आता. आम्ही साईड लाव जरा, आम्ही साईड लाव ना. थांब रेस. वा इथं बघ लहान लागली. याच्यातलं घ्यायचं नाही आहे का? आता त्याला डिझाईन करायची आहे आम्हाला. इकडं बस. का? आता केलं ना चांगलं. मम्मी श्री झालं होतं आता. भारी कसं झालं तुम्हाला काय? सो आमच्याकडे इकडे नोझल्स पण आहेत. आता आम्ही बघतो कुठलं घ्यायचं. आता जे मगाचं चॉकलेट होतं त्याचं काहीतरी करूयात आपण आता. घाण झाली आहे सगळ्याची, पण बघू आता काहीतरी करावं तर लागेल. जुगाड नंबर जुगाड बोलले की बरगाले पहिले येतं. त्यांच्याकडे तेवढंच येतं. काय केलं ते? काय केलं? लेंडू लेंडूक दिसायला लेंडूक. थांबा तुम्हाला दाखवते. हसू नका प्लीज, हसू नका. लेंडूक दिसायला. काय करायला पाहिजे होता? का रडले? आम्ही चॉकलेट टाकू असं. व्हाईट कलरचा जर केक असेल तर त्याच्यावरती चॉकलेटी कलरची क्रीम टाकते. व्हाईट कलर टाकते. आमच्यात नाही टाकत, आमच्यात तशी टट्टी बनवतात. शकतात तुम्ही किती छान झालेलं आहे. छानच आहे. टेस्ट में इसको अच्छा है, पता है तुमको. नोन झालेलं आहे त्याला आता आम्ही सेट करायला ठेवतो. मग सेट करून झाल्यानंतर ना मग आम्ही खाणार, आणि मग तेव्हा मी व्लॉग एंड करणार. चल
बाय, संध्याकाळी भेटू. ठीक आहे. आणि आता सेट झाल्यानंतर हे असा दिसतोय, छान दिसतोय, एवढं पण काय वाईट नाही. ठीक आहे, मी फोटो काढून घेते. ठीक आहे. केक एक नंबर झालेला आहे, एक नंबर नाही झालाय. तर केक हा 2 नंबर झालाय. केक हा केक सारखा नाही लागत आहे, बट तो लागतोय चांगला, थोडाफार होईल 50% तरी तो केक सारखा लागतो. सो आम्ही 80% तरी पास झालेलो आहोत. थोडंसं टेस्टमध्ये थोडं गडबड आहे, बेसमध्ये गडबड आहे, बाकी कशात गडबड नाही आहे. आणि दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ. होप यू आर लाईक द व्हिडिओ. खूप फन झालेलं आहे. लिटरली आम्ही सुद्धा खूप हसलो आहे, बिकॉज दॅट वॉज अ सो अनएक्सपेक्टेड मुवमेंट्स होते ते सगळे. सो ठीक आहे, चालेल, चला बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय. आणि सबस्क्राईब करा. बाय.